आता याच्या अगोदर आपण कोणता क्वेश्चन पाहिला होता 2020 साली, म्हणजे लीप वर्षाचं कसं असतं दर 28 वर्षांनी, म्हणजे ते सोडायचंच नाही. मग आणि आपण साध्या वर्षाचं काय सांगितलं होतं तुम्हाला 7 पटीमध्ये किंवा 7च्या म्हणजे 7 1 7 7 2 14 17 21 आलं लक्षात. साध्या वर्षाला साधा आलं पाहिजे, लीप वर्षाला लीप आलं पाहिजे. मग आता तुम्हाला शॉर्टकट देतो. आता इथं आहे बाकी, नाही तर असं करा, इथल्या वहाड आणि इथल्या बाकी 3 प्रकारच्या बाकी असतात. जर बाकी 1 उरली तर +6 वर्षांनी पुढे घ्यायचं, बाकी 2 उरली तर 11 वर्षांनी पुढे घ्या, बाकी 3 उरली तर 8 वर्षांनी पुढे घ्या, आणि बाकी 0 उरली तर 28 वर्षांनी प्लस करा. मग आता आपण याच्यावर लगेच क्वेश्चन बघू. समजा आता क्वेश्चन नंबर किती आता आपला तिसरा का चौथा असेल, चौथा असेल. क्वेश्चन नंबर 4. समजा आपण काय घेतलं बघा 2007 च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल, बरोबर आहे का नाही. मग याला फॉर्म्युला काय टाकला आपण, शॉर्टकट घेतली. आता याच्या अगोदर थोडा जास्त वेळ लागत होता का नाही. आता बघा 30 सेकंदात सुटेल फक्त. काय करायचं, वर्ष भागिले 4. मग आता सध्या वर्ष कोणतं आहे 2007 भागिले 4. पण याच्यामध्ये पण काय करायचं, शॉर्टकट आणायची, शेवटच्या 2 अंकाला भाग द्या फक्त. काय 7 करायचं, 4 ने भागायचं. मला सांगा 7 1 4 1 4, बाकी किती उरली तुमची 3/4. मग बाकी किती उरली 3. मग 3 ला किती वाढ करायची 11. मग 2007 अधिक फक्त 11 करायचं. बोला काय आलं, 2018 या वर्षी काय होईल, त्याची पुनरावृत्ती होईल. बरोबर. आता आपण अजून एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊन बघू. आता मला सांगा, याच्या अगोदर तुम्ही 2018 घेतलं होतं का नाही, बरोबर. आता मला सांगा 2018 घेतलं होतं, शेवटच्या फक्त 2 अंकांना बघा. बुद्धिमान 4. सांगा 4 चौक 4 चौक किती 16, बाकी किती उरली 2. मग 2 बाकीला काय 11. मग 2018 अधिक 11 बघा, इथं किती आला 9, इथं किती आला 2. होतं का रे 2029, चेक करा. ओके, अजून कशी शॉर्टकट पाहिजे. मग आता हे झालं, हे क्वेश्चन घेणार आपण. क्वेश्चन नंबर 5 बघू. 2011 या वर्षाची किंवा या वर्षाच्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होईल. मग 11चे फक्त 2 शेवटचे साल घ्या, 2 अंक भागिले 4. 4 2 8 उरली 3/7 3. मग 2011 अधिक 11 2 2 2022 ला पुनरावृत्ती होईल. कधी होईल 2022 ला. समजा तुम्ही 2020 जर घेतला असेल, 4 ने भागा, 4 25, बाकी किती उरली 0. मग 2020 0ला काय 28. मग 8 4 2048 झालं का उत्तर. मग आता तुम्ही म्हणाल सर इथं फक्त 1 2 आणि 3च बाकी उरते का, तर हो, ह्या 1 2 3 बाकी उरती, नाही तर 0. बाकी 4 5 6 7 कधी आयुष्यात उरणार नाही. हे फिक्स परमनंट आहे. बाकी एक तर 1 उरल किंवा 2 उरल किंवा 3 उरल किंवा 0 उरल. 1 उरली तर किती वर्षांनी पुढे घेणार तुम्ही 6. 2 उरले तर किती घेणार 11. 3 उरले तर किती घेणार आणि 0 उरले तर किती घेणार. डन, समजलंय. चला गेले.